नमस्कार नाशिककर. गणपती म्हणल्यानंतर खूप जणांच्या खूप वेगवेगळ्या आठवणी असतात. तशा माझ्या काही आठवणी गणपती बरोबर त्या जोडल्या गेल्यात एका नदीशी, जिथं आपण सर्व नाशिककर नंदिनी म्हणून ओळखतो. त्या नदीला आपण ही नंदिनी नदी ज्यावेळेस आम्ही गणपतीचे दिवस यायचे 10 दिवस आणि जेव्हा तो शेवटचा दिवस गणपतीला आम्हाला विसर्जन करायला लावायचं, त्या दिवशी आम्ही नंदिनी किनारी जायचो किंवा नंदिनी नदीजवळ जायचो. त्यावेळेस ही नदी गणपती विसर्जन करताना इतकी छान आणि सुंदर होती की ते गणपती विसर्जन केल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या आईवडिला मला अक्षरशः रागवायचे की चल आता तू घरी, पण आम्ही येत नव्हतो. का तर त्या नदीचं पाणी इतकं छान होतं आणि खेळण्यासारखं होतं की आम्ही अख्खे आमचे मित्र परिवार असू द्या किंवा मोठे माणसं जरी असले ते पण त्या नदीच्या पाण्यात खेळायचे. पण आज नदी पाणी आपण एवढं वर्षात आता इतकं बदललंय का गव्हर्नमेंटने तर बॅन केलेलं आहे नदीमध्ये गणपती विसर्जन करणं. पण जर ते चालू केलं असतं किंवा ते परमिशन दिली असती तरी माझ्यासारख्या ज्या नदीमध्ये खेळणाऱ्या मुलांनी ते पाण्यात गणपती विसर्जन नसते केले. का तर ती इतकी प्रदूषित झाली आहे का लोक पाय ठेवायला सुद्धा तयार नाही त्या नदीच्या पाण्यात. गणपती बाप्पाला माझी हीच विनंती आहे आणि हीच माझी काय म्हणतो आपण एक मागणी आहे की माझी नंदिनी परत पहिल्यासारखी होऊ दे आणि स्वच्छ सुंदर आणि निर्मळ पाणी म्हणजे नितळ पाणी त्यातनं वाहू दे. ही नदी माझ्या मुलांना पण भविष्यात मी जसं खेळलो तशी खेळण्यासारखी होऊ दे. हीच आज परत माझ्या गणपती बाप्पाजवळ प्रार्थना होती.